मान्य सरचिटणीस, विविध सेलचे असणारे जिल्हाध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी यांच्या साक्षीनं हा कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी काही क्षणात संपन्न होत आहे. सर्व मान्यवर आदरणीय प्रमोदजी जठार साहेब, प्रसादजी लाड साहेब, विक्रांतजी पाटील साहेब, सन्माननीय जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रशांतजी यादव साहेब, सतीशजी मोरे साहेब, वैभवजी खेडेकर, वर्षाताई डेकणे, दीपकजी पटवर्धन साहेब, सन्मान्य केदारजी साठे, सचिनजी वाहळकर, अमितजी केतकर, प्रमोदजी आदटराव साहेब, त्याचबरोबर सन्मान्य समीरजी तिवरेकर, आमचे सर्व दोन्ही उत्तर दक्षिणचे असणारे सरचिटणीस सन्मान्य प्रशांतजी यादव साहेब आणि सन्मान्य सतीशजी मोरे. दूरदृष्टीचा ध्यास, जनकल्याणाचा श्वास आणि विकासाची अखंड साधना या त्रिसूत्रीवर अविरत कार्य करणारा, जनतेचा विश्वास आपल्या कर्तृत्वाने संपादन करणारं प्रभावी नेतृत्व म्हणून आपण साहेबांकडे आपण पाहतो. यानंतर सन्मान्य या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्वांचंच या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या व्यासपीठावरील सगळ्या विश्वासामुळे मोठं ठरतं. समाजसेवा, संघटन आणि विकासाचा अखंड ध्यास जपत जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारं व्यक्तिमत्व अर्थात आपल्याला दक्षिण रत्नागिरीचे सन्मान्य जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रशांतजी यादव साहेब. नमस्कार. आजच्या या भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्यासाठी रत्नागिरीमध्ये आदरणीय आपले महसूल मंत्री, ज्यांची सर्वजण आपण वाट पाहत होतो, आदरणीय बावनकुळे साहेब, तसेच आपले सर्वांचे पालक म्हणून ज्यांनी पालकतत्व स्वीकारले असे जठार साहेब, आमदार विक्रांतजी पाटील साहेब. फार मोठा कार्यक्रम आजच्या दिवशी साहेब होतोय. कालपासून तुम्ही या छत्रपतींच्या पावनभूमीमध्ये, या परशुरामाच्या पावनभूमीमध्ये आल्यानंतर अतिशय जल्लोषात सर्व सहकारी कार्यकर्ते तुमचं स्वागत करतायत. याचं कारण नक्की आहे की ज्या महसूल कार्यामध्ये अतिशय ताकदीचं आणि फार महत्त्वाचं जे काम तुम्ही करून या कोकणासाठी नक्की दाखवलात, त्यासाठी खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी आम्ही सर्व टाळ्या वाजवून फार मोठ्या शक्तीनं स्वागत केलं पाहिजे. कारण कोकणाची भूमी ही छत्रपतींची भूमी आहे. कोकणातले अनेक आपण बांधव हे सर्व एकत्र कुटुंब राहणारी सर्व आपली पारंपरिक पद्धत आहे आणि या पारंपरिक पद्धतीमध्ये सुद्धा अनेक शासनाचे उपक्रम तुम्ही राबवलात. मी तर खास करून तुमचे आभार मानेन की कार्यकर्त्याला कसं जपावं हे माझ्यासाठी तुम्ही तर खरं उदाहरण आहे. कारण आमचं संगनमत किंवा आम्ही ज्या व्यक्तींना सांगतो किंवा आमच्या मित्रांना सांगतो, अनिकेतजी पटवर्धन साहेबांना, आणि त्यांच्याकडून माझी 2 कामं आमच्या सहकाऱ्यांची तुम्ही या महसूलमधली करून दिलात. खरोखर साहेब गेल्या 1 महिनाभरामध्ये अतिशय आनंदाचा, उत्साहाचा कार्यक्रम आमच्या त्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये. मी तात्काळ फोन लावून कार्यक्रम करून देणारे किंवा त्या व्यक्तीचं काम करणारे कार्यकर्त्यासाठी तात्काळ उपलब्ध असणारे मंत्री महोदय म्हणून आमच्यासाठी नक्की तुम्ही आहात. येणाऱ्या काळामध्ये अनेक गोष्टी तुम्ही आमच्यासाठी करून दिल्या आहेत की सरकारमधून अतिशय हॉस्पिटलमध्ये योजना चांगल्या पद्धतीच्या होत्या, परंतु महसूलमध्ये सुद्धा अनेक गोष्टी तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिल्या आहेत. पाण्यांसारखा असेल गोष्ट किंवा पट्टे मारायचा कार्यक्रम असेल किंवा सातबारे वेगळे करायचं असेल, अनेक गोष्टी या शेतकऱ्यांच्या करून दिल्यात. त्याबद्दल कोकणाच्या वतीनं तुमचं मी आभार मानतो. आणि मला माहिती आहे हा असाच व्यक्ती करू शकतो कारण त्याला जाणीव ही खरी शेतकऱ्यांची असते आणि शेतकऱ्यांचं रक्त हे तुमच्यामध्ये आहे. मला वाटतं लहानपणापासून तुमच्या मनामध्ये ही गोष्ट होती, ही खंत होती. आणि भारतीय जनता पार्टीच्या ह्या कार्यक्रमामध्ये किंवा या सरकारमध्ये आदरणीय मोदी साहेबांचा असो किंवा फडणवीस साहेबांचा असो, या चांगल्या पद्धतीच्या सरकारमध्ये तुम्ही अतिशय चांगलं काम करून दाखवलात. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद मानतो. आदरणीय माझे नेते आत्ताच आलेले प्रसादजी लाड साहेब, ज्यांच्यानी माझं फार जवळचे संबंध आहेत, साहेब तुमचंही या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. आणि असेच आमच्या पाठीवर हात ठेवत जा. नक्कीच लढण्याची ताकद आणि क्षमता आमची दुपटीनं वाढेल आणि ह्या
जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी नक्कीच एक नंबरचा पक्ष होईल असं सर्व जिल्ह्याच्या वतीनं तुम्हाला शब्द देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं म्हणजे आज आपल्या सर्वांसाठी एक आगळा वेगळा आणि उत्साहाचा दिवस आहे. कालपासून रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आदरणीय बावनकुळे साहेब आले आणि त्यामुळे प्रचंड उत्साह तुमच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे आणि तो कालपासून दिसतो आहे. बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष असताना जिल्ह्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांना भेटत होते. अनेक दौरे करत असताना अनेक लहान मोठे कार्यकर्ते त्यांना माहिती आहेत आणि या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एक अतिशय चांगली फळी त्यावेळी जिल्ह्यामध्ये उभी राहिली आणि आज त्या सगळी ती मंडळी साहेबांना या ठिकाणी शुभेच्छा द्यायला, साहेबांचं मार्गदर्शन ऐकायला या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची जी पूर्वीची परिस्थिती होती ती आता राहिलेली नाही. आता जिल्ह्यामध्ये आम्हाला विधान परिषदेचे आमदार प्रमोदजी जठार साहेब असतील, प्रसादजी लाड साहेब असतील किंवा अन्य सगळे नेते मंडळी ज्या ताकदीने कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभी राहत आहेत, ज्या ताकदीने कार्यकर्त्यांना प्रत्येक ठिकाणी बळ देत आहेत, त्यामुळे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्यातला चेहरामोहरा आता बदलतो आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये आम्हाला अपेक्षेप्रमाणे आमच्या जागा वाटायला मिळाल्या नाहीत, पण कार्यकर्त्यांनी अतिशय प्रचंड मेहनत घेतली, अतिशय ताकदीनं काम केलं आणि जिल्हा परिषदेमध्ये असतील, पंचायत समितीमध्ये असतील आणि नगरपालिकेमध्ये अतिशय चांगलं यश मिळालेलं आहे. खरं म्हणजे साहेब, भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने आता हा जिल्हा खूप अनुकूल झालेला आहे. परंतु कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीनं इथं स्वातंत्र्य मिळायला पाहिजे, कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी जी ताकद मिळायला पाहिजे ती साहेब जर ताकद मिळाली तर तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये रत्नागिरी जिल्हा हा भाजपमय झालेला दिसेल, हा विश्वास या ठिकाणी या गर्दीवरून आपल्याला देतो. आज साहेब सगळ्या भागातून आपलं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी ही कार्यकर्ते आलेले आहेत आणि हे सगळे कार्यकर्ते साहेब आपापल्या भागामध्ये ताकदीनं काम करणारी मंडळी आहेत. आम्ही नवीन पक्षात आलेलो असलो तरी जुन्यानेही ज्या पद्धतीनं या अगोदर काम केलं आहे आणि नवीनांना सामावून घेण्याचं काम ज्या पद्धतीनं ही सगळी मंडळी करत आहेत, मग आमचे मंडल अध्यक्ष असतील, आमचा महिला मोर्चा असेल, हे सगळे जण ज्या ताकदीनं एकत्रितपणे आम्ही काम करतो आहे त्याचा प्रत्यय साहेब आपल्याला या हॉलमध्ये आज या गर्दीच्या माध्यमातून दिसतो आहे. अनेक प्रश्न आहेत. महसूलच्या बाबतीत आपण सगळ्या गोष्टी सांगाल. शासनाच्या माध्यमातून आपण जे निर्णय घेतलेले आहेत त्याचा खऱ्या अर्थानं परिणाम हा तळागाळातल्या लोकांमध्ये झालेला आहे. म्हणून साहेब, मी आज जरी जबाबदारीने या ठिकाणी सांगतो की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तरी भारतीय जनता पार्टीमध्ये जी लोक येत आहेत त्यामध्ये नुसतेच कार्यकर्ते किंवा इतर पक्षातली मंडळी नाहीत, तर एक अतिशय चांगली नाळ लोकांपर्यंत असणारे, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी चांगली मंडळी की ज्यांना आपल्या निर्णयामुळे फायदा झालेला आहे, असे ग्रामीण भागातले कार्यकर्ते, असे ग्रामीण भागातली अतिशय कुठल्याही पक्षाशी निगडीत नसणारी सुद्धा मंडळी आज भारतीय जनता पार्टीकडे येत आहेत. आम्हाला या निवडणुकीमध्ये त्याचा प्रत्यय आला की अनेक लोकांनी आम्हाला सांगितलं की यावेळी आम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान करणार आहे, यावेळी आपल्या नगरसेवकाला मतदान करणार आहे, यावेळी पंचायत समिती सदस्याला आम्ही मतदान करणार आहे. याचं कारण की म्हणजे जे देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं काम आहे, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीनं काम करत आहे, पण खऱ्या अर्थानं या लोकांना जर कुठल्या अडचणी, या लोकांना जर कुठला प्रत्यय आला असेल तर तो तालुक्याच्या गेलेल्या तहसीलदार कार्यालयामध्ये मिळालेला अनुभव, या अगोदर सर्कलकडनं तलाट्याकडनं मिळत असलेली वागणूक आणि आता आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ज्यावेळी त्या ठिकाणी जातात त्यावेळी त्यांना मिळत असलेली वागणूक, या सगळ्यांचा जो बदल झालेला आहे त्याच्यामुळे साहेब आज ही सगळी मंडळी या ठिकाणी आपल्याकडे आकर्षित होत आहेत. अनेक प्रश्न आहेत. कोकणातल्या प्रश्नांच्या बाबतीत या ठिकाणी जठार साहेब आहेत, लाड साहेब आहेत, पण काही गोष्टींच्या बाबतीत साहेब आपल्याला थोडंफार लक्ष द्यायला लागेल, ते कार्यकर्त्यांचे विषय आहेत. कार्यकर्ते छोटे मोठे आज या ठिकाणी उद्योग नाही आहेत, पण जे उद्योग करत आहेत तो कोण चिरेखाणीचा व्यवसाय करतो आहे, कोण वाळूचा हातपट्टीचा व्यवसाय करतो आहे, कोण डबर काढायचं काम करतो आहे, पण ह्या सगळ्यांना सिस्टममध्ये अतिशय अडचणी येत आहेत
अनेक वेळेला अनेक गोष्टी दाखवून कार्यकर्त्यांना त्या माध्यमातून काम करू दिले नाहीत। साहेब, हे छोटे छोटे व्यवसाय जे आहेत हे टिकले पाहिजेत। जर आज या व्यवसायाच्या माध्यमातून कोकणामध्ये दुसरा जर जोपर्यंत उद्योग नाही आहे, कोकणामध्ये दुसऱ्या गोष्टी काही करायला नाहीत, तर हे आमचे पारंपरिक व्यवसाय आहेत आणि ह्या पारंपरिक व्यवसायाला जो महाराष्ट्रात क्रायटेरिया लावला जाईल तो या ठिकाणी लावला जाऊ नये। याबाबत सविस्तर मी आपल्याशी प्रत्यक्ष बोलीन, या ठिकाणी आपली सगळी मंडळी बोलतील, पण हा एक विषय साहेब या ठिकाणी मार्गी लावला पाहिजे। या ठिकाणी दुसरे काही विषय आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आज आपल्याकडं ज्या पद्धतीनं आपण सांगितलं त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं सर्वे व्हायला पाहिजे। मग हा सर्वे जसा आपण सगळ्या महसूल जमिनीचा करतो आहोत, तसा साहेब नदी नाले ओढ्यांचा पण होणं गरजेचं आहे। कारण नदी नाले ओढे आज अतिक्रमणामुळे आणि त्याचबरोबर त्यामध्ये येणाऱ्या गाळामुळे भरल्यामुळं अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत। त्यामुळे आज रत्नागिरी चिपळूणचा महापूर असेल, संगमेश्वरचा महापूर असेल किंवा खेडचा असेल, तर साहेब याचं सॅटेलाइट मॅपिंग होऊन आपल्या नद्या ओढे नाले यांच्या हद्दी ज्या आहेत ह्या जर साहेब फिक्स झाल्या तर ही अतिक्रमणं टाळता येतील आणि मग त्यामधला गाळ काढण्यासंबंधितले निर्णय, कारण जे शहराच्या लगतच्या नद्या आहेत त्यांच्यामध्ये अतिक्रमण होऊन त्या अधिक अरुंद कशा होतील अशा पद्धतीचं नदी होती, पण आज तो नालासुद्धा नाही आहे। अशा पद्धतीचे जे नैसर्गिक मार्ग आहेत हे टिकवण्याच्या दृष्टीने साहेब कोकणासाठी आपण निर्णय जर केलात तर अतिशय चांगलं होईल। याबरोबर अनेक या ठिकाणी विषय आहेत, साहेबच आपल्याशी बोलतील, मी या ठिकाणी आधी या संदर्भात काही बोलणार नाही। परंतु साहेब महसुली प्रश्नाचबरोबर खोती असेल, बेदखल कुळं असतील किंवा त्याचबरोबर आमच्या ज्या मंदिरांच्या ज्या जागा आहेत त्या जागांच्या बाबतीतला सुद्धा काही जे निर्णय आहेत याच्यासाठी तडजोडीने कोकणासाठी एक स्वतंत्र जर आपण व्यवस्था तयार केलीत आणि त्या व्यवस्थेच्या माध्यमातून निर्णय करणारी प्रक्रिया आपण जिल्ह्याच्या ठिकाणी जर बसवलीत तर हे अनेक प्रलंबित वर्षानुवर्षाचे प्रश्न आहेत हे निकाली लागतील। आपण त्या दृष्टीने काम करता आहात। याचबरोबर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्हाला एकच आहे की प्रशासकीय ठिकाणी आम्हाला चांगला अनुभव मिळत नाही। अधिकाऱ्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला म्हणावं तितकं आमचं राज्य असताना, सत्ता असतानासुद्धा आम्हाला प्रशासनामध्ये तितकीशी आमची दखल घेतली जात नाही। या पुढच्या काळात निश्चितपणे आज आपण आला आहे त्याचा प्रत्यय आम्हालाही 2 दिवसात आला आहे। प्रशासनाशी आता आमचा कनेक्ट होतो आहे। आता आम्हाला ज्या पद्धतीची वागणूक मिळते तीच खालच्या कार्यकर्त्याला या पुढच्या काळात मिळेल याची आम्हा सगळ्यांना काळजी आहे। खूप उशीर झालेला आहे, साहेबांचाही खूप दौरा आहे, अनेक कार्यकर्ते भेटत आहेत, अनेक जण अनेक प्रश्न घेऊन येत आहेत आणि काल आम्ही बघितलं की साहेब दौऱ्यामध्ये तिथल्या तिथे शेरांवरून तात्काळ प्रत्येक प्रकरणाचा निर्णय देत आहेत। मी आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीचं काम करणारा मंत्री किंवा अशा पद्धतीचं काम करणारा नेता पाहिलेला नाही। खऱ्या अर्थाने आपण अशा नेत्यांच्या सानिध्यात आहोत की ज्यांच्यामुळं आपलं भविष्य उज्ज्वल आहे। पुन्हा एकदा साहेब आपण रत्नागिरी जिल्ह्यात आलात आणि आज आमच्या सगळ्यांना संबोधित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी जिल्ह्याच्या वतीने आपलं मनापासून स्वागत करतो आणि निश्चितपणे या पुढच्या काळात आपण ज्या ताकदीनं जिल्ह्यामध्ये ही पक्ष वाढवण्याची जी आपली महत्त्वाकांक्षा आहे त्या महत्त्वाकांक्षेला आम्ही सगळेजण या ताकदीनं पुढच्या काळात काम करून निश्चितपणे आपल्या पक्षाचं 100% भाजप हे करण्याच्या दृष्टीने आम्ही सगळी मंडळी या पुढच्या काळात काम करू हा विश्वास देतो। खूप उशीर झालेला आहे, आपण सगळी मंडळी तरीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहात। आपल्या सगळ्यांचं हे जे प्रेम आहे याचमुळे आज ही कार्यकर्त्यांमधली असलेली ऊर्जा ही पक्ष वाढवण्यासाठी आम्हा असणाऱ्या अडचणी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आपल्याला भविष्यात काय करता येईल त्यासाठी आदरणीय यादव साहेबांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले। यानंतर आपण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं महत्त्वाच्या मनोगताकडे वळतोय। मित्रांनो, कार्याचा वेग, विचारांची उंची आणि जनतेप्रती असणारी बांधिलकी याचं प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्राच्या विकासात दृढ संकल्प कृतीत उतरवणारे लोकनेते टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी आपण आमंत्रित करूया महाराष्ट्र शासनाचे महसूल मंत्री, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब। हिंदवी स्वराज्याचे सर्वसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक होतो।
सामाजिक समतेचे प्रतीक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींना अभिवादन करतो। आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या भूमीमध्ये लोकमान्य टिळकांच्या या भूमीमध्ये आपण सर्व आपल्या पक्षाच्या या बैठकीला उपस्थित आहोत। या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित आपले लोकप्रिय आमदार प्रसादजी लाड, प्रमोदजी जठार, विक्रांत पाटीलजी, आपले जिल्हाध्यक्ष प्रशांत जाधवजी, सतीश मोरेजी, या ठिकाणी उपस्थित आमच्या ईश्वराताई जठारजी, वर्षाताई ढेकणेजी, वैभव खेडकरजी, दादा ढेकणीजी, राजू भाटलेकर, प्रमोद अदटवार, निलेश सुर्वे, अभि गुरव, रुपेश कदम, संतोष गांगन, विनोद मस्के, स्वप्ना यादव, विनोदजी मुरन, समोर अनेक मान्यवर बसले ज्यांची नावं मी घेऊ शकलो नाही। मागच्याही अध्यक्षपदाच्या कार्यकाळामध्ये अनेक आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मागच्या 3 वर्षाच्या काळात संवाद आणि प्रवाद झाला। अनेक पदाधिकारी कार्यकर्ते समोर आहेत, त्यांचा मी क्षमा मागतो, त्यांची नाव घेऊ शकलो नाही, कारण पुढेही 3 ते 5:30 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे आता मला निवेदन प्राप्त झाले, मग अशी नागरिकाचे निवेदन मी घेतले, आता पत्रकाराशी संवाद केला, या जिल्ह्याच्या महत्त्वाच्या इन्फ्लुएन्सरशी मी भेटलो, जे समाजामध्ये फार मोठा रीच ठेवतात, त्यांनी मला काही निवेदन दिले। मी प्रशांत आणि सतीशला विनंती केली होती की जिल्ह्यात आल्यानंतर आपल्या जिल्ह्यातल्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांच्या भागामध्ये महसूली विषयासंबंधी किंवा शासनाच्या इतरही विषयासंबंधी त्यांच्या भागातले काही प्रश्न असतील त्यांची लेखी निवेदनं मागवून घ्या, आणि जर आपल्या कार्यकर्त्याच्या निवेदनावर आज काही निर्णय झालेत तर समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला आपल्याला न्याय देता येईल, या भूमिकेतनं आपण एकत्र आलो। खरं तर मी हृदयापासून आपले सर्वांचे आभार मानतो की आपण सर्वांनी एक संकल्प केला होता। मी अध्यक्ष असताना 3 वर्ष आपलं हे स्वप्न होतं, या महाराष्ट्रामध्ये जी 2019मध्ये आपल्याशी बेईमानी झाली, 2019मध्ये महायुती म्हणून आपण निवडून आलो, आपले 105 आमदार निवडून आले आणि उद्धव ठाकरे आपल्यासोबत होते, पण सत्तेच्या सारीपाटामध्ये मुख्यमंत्री पदाकरता उद्धव ठाकरेजींनी आपल्याशी बेईमानी केली आणि देवेंद्रजींना मुख्यमंत्री होऊ नये याकरता षडयंत्र केलं। त्या षडयंत्रात ते पास झाले, पण आपल्या सर्वांच्या मनात एक दुःख होतं की या राज्यामध्ये 14 ते 19च्या काळामध्ये या राज्याला विकसित करण्याकरता ज्या नेतृत्वाने प्रचंड मेहनत केली आहे, त्या नेतृत्वाला पुन्हा एकदा या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं अशी आपली भावना होती। आणि म्हणून मी अध्यक्ष असताना आपण संकल्प केला की या राज्यामध्ये पुन्हा एकदा आपलं सरकार यावं आणि वानखेडे स्टेडियमवर देवेंद्र फडणवीसांचा या ठिकाणी मुख्यमंत्रीचा शपथविधी व्हावा, आणि हा शपथविधी होत असताना 51% मतं घेऊन व्हावा असा आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी संकल्प केला होता। आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की व्यासपीठावर बसलेले सर्व नेते, तुम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रचंड मेहनत करून, रक्ताचं पाणी करून, हाडाची काळं करून, रात्रंदिवस अहोरात्र मेहनत करून या राज्यामध्ये पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसजींना या राज्याचं मुख्यमंत्री करण्याकरता जी प्रचंड मेहनत केली, तुमच्या मेहनतीला मी सलाम करतो, आणि तुमच्या मेहनतीमुळं आज आपलं सरकार महाराष्ट्रामध्ये पुन्हा आलं आहे। वानखेडे स्टेडियम जरी आपल्याला भेटलं नाही तरी आझाद मैदानावर देवेंद्रजीचा शपथविधी आपण बघितला, वानखेडे स्टेडियम म्हटलं होतं आपण, कारण वानखेडे स्टेडियमला 2014चा शपथविधी झाला होता।
पण आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की या महाराष्ट्रामध्ये आपल्याला 3,18,00,000 मतं मिळाली. या महाराष्ट्रामध्ये 51.78% मतं घेऊन आपलं सरकार आलं. महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात मजबूत सरकार देवेंद्र फडणवीस सरकार या महाराष्ट्रामध्ये आरूढ झालं. आपण 51%चा संकल्प केला, पण 51.78% आपल्या मतं आपल्याला मिळाली आणि 288 पैकी 235 आमदारांचं मजबूत सरकार या महाराष्ट्रात आलं. आणि आता या सरकारने जो महत्त्वाचा संकल्प केला होता की आपलं सरकार आल्यानंतर आपण विकसित महाराष्ट्राची भूमिका या ठिकाणी तयार करू. आणि आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की आपण या महाराष्ट्राच्या जनतेला जे जे वचनं दिलेले आहे, निवडणुकीच्या काळामध्ये जो संकल्पनामा वचननामा आपण जनतेला दिला होता, तो वचननामा आणि त्या वचनाची पूर्तीकडे आपलं सरकार निघालं आहे. बघा, एक मत किती महत्त्वाचं असतं. तुम्ही एक मत मिळवलं सर्वांनी. आज महाराष्ट्रातल्या एक कमळाच्या मताने किती परिणाम झाला. एक कमळाचं मत किती महत्त्वपूर्ण असतं याचा जर विचार केला, देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार आल्यानंतर आज महाराष्ट्रात पहिला निर्णय आपल्या सरकारने घेतला. या महाराष्ट्रातल्या 33 लक्ष शेतकरी, या महाराष्ट्रातल्या रत्नागिरीपासून तर नागपूरपर्यंत, गडहिंग्लजपासून गडचिरोलीपर्यंत 33 लक्ष शेतकऱ्यावर कर्ज होतं. आणि या संपूर्ण शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आणि 35,000 कोटी रुपये आपल्या सरकारने माफ केले. एक कमळाचं मत 35,000 कोटी रुपये माफ झाले. तुम्ही एक कमळाचं मत मिळवलं. या कमळाच्या मताने बघा, परवा निर्णय देवेंद्रजींनी केला. या राज्यातल्या 45 लक्ष शेतकऱ्याच्या शेतामध्ये जो पंप आहे विजेचा, ज्यावरनं शेतकरी पीक पाणी घेतो, या विजेच्या पंपावर मागच्या 15 वर्षापासून 48,000 कोटी रुपयाचं थकीत होतं, ज्यामुळे शेतकऱ्याच्या जीवावर एक मोठी तलवार होती. एका शेतकऱ्याकडे 3-3 लक्ष 2-2 लक्ष शेतकऱ्याची थकबाकी होती. आपल्या सरकारने, देवेंद्र फडणवीस सरकारने, तुम्ही मिळवलेल्या एक कमळाच्या मताने या राज्यातल्या 45 लक्ष शेतकऱ्याचं 48,000 कोटी रुपयाचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला. आणि खऱ्या अर्थाने आपण केलेल्या कार्यकर्त्याची मेहनत ही समाजाच्या शेवटच्या गरीब शेतकऱ्याच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन करण्यासाठी कामात आली. तुम्ही एक मत मिळवलं. बघा, आपल्या सरकारने निर्णय घेतला की शेतात काम करणारी बहीण ती शेतमजूर आहे, पण तिच्या नावानं जमीन नाही, ती शेतमजूर म्हणून काम करते. शेतकरी बहीण असेल तर शेतकऱ्याचा दर्जा ठीक आहे, तो कायदेशीर अधिकार आहे, तो महसुली कायदा आहे. पण असा निर्णय देशामध्ये कधीच झाला नाही. या देशातल्या कुठल्याही सरकारने हा निर्णय घेतला नाही. पण शेतमजूर असलेली महिला, शेतात उद्योग करणारी महिला, जिच्या नावाने शेतजमीन नाही आहे, अशा महिलेला सुद्धा या राज्यामध्ये शेतकरी दर्जा देण्याचं काम आपल्या सरकारने केलं. आणि आता सर्व महिलांना शेतकरी दर्जाचे एक असं कार्ड मिळणार आहे, ज्या कार्डच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या सर्व योजना आता आपल्या महिलांना मिळणार आहेत. हा एक मोठा क्रांतिकारी निर्णय आपल्या सरकारने घेतला. आज बघा, या राज्यामध्ये माननीय देवेंद्रजींनी या राज्याच्या रत्नागिरीपासून सिंधूरपर्यंत कोकणातले जर अनेक विषय विचार केला तर मी या ठिकाणी मोठी पुस्तिकात लिहू शकतो, एवढे निर्णय आपल्या सरकारने केले. शेवटी आपला पक्ष म्हणजे काय? शेवटी पक्षाचा अर्थच असा आहे की संघटनेच्या माध्यमातून सत्ता मिळवणे आणि सत्ता मिळाल्यावर त्या सत्तेचा वापर समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाकरता करणे. पंडित दीनदयाल उपाध्यायचा मूलमंत्र जो होता, सत्तेपासून समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाचा अंत्योदय म्हणजे काय? अंत्योदय विचारच आहे की अंत्योदय म्हणजे समाजाच्या गरीब माणसाच्या कल्याण, आणि सत्ता ही चाबी असतं. सरकारमध्ये पक्षाला येणं ही समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाकरता महत्त्वाचं असतं. आणि आपलं सरकार खऱ्या अर्थाने आता काम करताना या ठिकाणी अनेक निर्णय घेत आहे. एकट्या महसूल खात्याने, मी तुम्हाला एक पुस्तिका देणार आहे, एकट्या महसूल खात्याने 65 जे निर्णय घेतलेले आहे, मग ते शेतरस्त्याचे असतील, आपल्या भागाच्या विकासाचे असतील, त्या सर्वांवर मी आता अधिक भाष्य करणार नाही. एकटी मा जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना महसूल खात्याने आणली. या महिलेच्या सक्षमीकरणाच्या योजनेमध्ये, मा जिजाऊ योजनेमध्ये आपल्या बहिणीने विचार केला की एक महिला बचत गट आहे, त्या बचत गटाने आमच्या तहसीलदारकडे अर्ज केला असेल, त्या तहसीलदारनी त्याला 2.5 एकर जमीन द्यावी लागेल.
त्यांना जमीन देऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी त्या महिलांना उद्योगधंदा करण्याकरता सरकारची 1 रुपयानी जमीन देऊन आपल्या बहिणींना, एखाद्या बचत गटांना किंवा महिलाच्या सहकारी संस्थांना किंवा महिलाच्या कोऑपरेटिव्ह संस्थांना जर आपण ही जमीन दिली, ती जमीन सरकारची असेल, ती 1 रुपयामध्ये आमच्या महिलाला मिळेल आणि त्या जमिनीवर मग आपल्याला कुठलाही व्यवसाय उभा करता येईल. त्याकरता लागणारं अनुदानसुद्धा आपलं सरकार देणार आहे. आणि म्हणून आपल्या भागातल्या महिलांना, महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणावर सरकारी जमीन देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला. एवढंच नाही तर रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला. मगाशी माझं भाषण कोणी ऐकलं असाल, अनेक पदाधिकारी बसले होते, त्यांनी ऐकलं असेल, या जिल्ह्याला आता स्वयंपूर्ण करण्याचा निर्णय आपण करतो आहे. तुम्ही जे रत्नागिरीच्या जनतेचे मतं घेतले आहे, त्या मताचा वापर या जिल्ह्यातल्या जनतेला स्वयंपूर्ण करण्याकरता, हा जिल्हा पर्यटनाकडे पुढे नेण्याकरता, या जिल्ह्याचा मासेमारी व्यवसाय मजबूत करण्याकरता, या जिल्ह्यामध्ये कोस्टल रोड निर्माण करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटनाचा विकास करण्याकरता आणि या जिल्ह्याच्या जनतेच्या अशा अपेक्षा ज्या भारतीय जनता पार्टीकडनं आहे त्या पूर्ण करण्याचा विचार आपलं सरकार करत आहे. आज मी तुम्हाला का बोलवलं आहे की एखादा कार्यकर्ता जेव्हा आपल्या गावामध्ये, वॉर्डामध्ये, प्रभागामध्ये जातो, जेव्हा आपण मतं मागतो, तेव्हा मतं मागताना काही लोक आपल्याला समस्या सांगतात, निवडणुकीमध्ये समस्या सांगतात. आणि निवडणुकीमध्ये केवळ संघटन म्हणून मतं घेणं एवढंच काम आपलं नाही आहे. पण सरकार आल्यानंतर आपल्या सरकारकडनं त्या समाजातल्या गरीब माणसाच्या कल्याणाचे विषय हे मार्गी लावणे आपल्या संघटनेचं काम आहे. आपण केवळ निवडणुकीत वारे कमळ आग्या कमळ कळत एक एक मत घेणे एवढंच आपलं काम नाही आहे. तर आपलं सत्ता केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये आहे. या दोन्ही सरकारकडनं माझ्या भागातल्या जनतेकरता मी काय आणू शकेल, मी कसा प्रश्न मार्गी लावू शकेल, याचा विचारसुद्धा या ठिकाणी बसलेल्या वरच्या खालच्या नेत्यांनी केला पाहिजे. केवळ भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी म्हणून संघटन वाढवण्याची भूमिका आपली नाही आहे. तर आपण हा विचार केला पाहिजे की आपल्या महसूल मंत्र्याकडनं आपण एखादं काम असं करू शकू का ज्यातनं आपलं नेतृत्व मजबूत होईल, आपला कार्यकर्ता प्रगल्भ होईल आणि एक नवी दिशा आपल्या कार्यकर्त्याला मिळेल. आज बघा, मी आपल्याला माझं उदाहरण सांगतो. मी जेव्हा 1992 पासून भारतीय जनता पक्षाचं काम करतो, आज जवळपास 36 वर्ष झाले. देवेंद्रजी, मी, नितीनजी, आम्ही तिघेही नागपूरवरून आहोत. मी एक छोटं आंदोलन तयार केलं 1995मध्ये. 1995मध्ये फक्त मी एक छोट्या ग्रामपंचायतच्या एका वॉर्डाचा तेवढा एक कार्यकर्ता होतो, बूथवरचा अध्यक्ष होतो. पण मी आणि देवेंद्रजी, नितीनजी, आम्ही सर्व विरोधी पक्षामध्ये, आपण सर्वच विरोधी पक्षामध्ये होतो. आपण 30-30 वर्ष विरोधी पक्ष म्हणून काम केलं आहे. एक छोटा प्रश्न माझ्या हातात लागला जेव्हा आमच्या जमिनी एका प्रकल्पात गेल्या आणि ते 200 प्रकल्पाचे लोक माझ्याकडे आले की बाबा, नितीन गडकरी साहेब विरोधी पक्षामध्ये आपले आमदार आहेत, त्यांच्याकडून आमचं हे काम करून द्या. तेव्हा सरकार काँग्रेसचं होतं. आम्ही त्यावेळी एक छोटं आंदोलन तयार केलं गावातलं. 200 लोक त्या आंदोलनात सहभागी झाले, कारण ज्यांच्या जमिनी त्या प्रकल्पात घेतल्या होत्या, त्या प्रकल्पात घेतलेल्या जमिनीच्या लोकांना सरकारी नोकरीचं कमिटमेंट दिलं होतं, पण सरकार नोकरीचं कमिटमेंट पाळत नव्हतं. तेव्हाचे महसूल मंत्री, तेव्हाचे पुनर्वसन मंत्री, तेव्हाचे ऊर्जा मंत्री त्याला साथ देत नव्हते. मी एक छोटं आंदोलन तयार केलं. छोट्या आंदोलनामध्ये एका 3 दिवसाच्या जेलमध्ये आम्हाला जावं लागलं. पण बघा, त्याचा फायदा काय झाला की जेव्हा जेलमधनं मी बाहेर आलो आणि 95मध्ये मला पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीने जिल्हा परिषदेचं तिकीट दिलं. एका वॉर्डाचा मी फक्त कार्यकर्ता होतो, पण 22 गावांच्या जिल्हा परिषदेच्या सीटमध्ये एका आंदोलनाने माझा प्रभाव तयार झाला आणि हा लढवय्या नेता आहे. आणि म्हणून जनतेने मला मतं दिली आणि 1995ला मला जिल्हा परिषदमध्ये निवडून येता आलं. मग 95मध्ये आलो, 2000मध्ये आलो, 2024मध्ये आलो, 2004मध्ये आलो. लगातार 5 विधानसभा आणि 3 जिल्हा परिषद आम्ही जिंकल्या. शेवटी एखादं नेतृत्व तयार करायचं असेल तर आपल्या सरकारकडनं महत्त्वाच्या गोष्टी सोडवून घेणे, आपल्या गावाचे प्रश्न असतील, आपल्या वार्डाचे प्रश्न असतील, आपल्या नगराचे प्रश्न असतील, ते प्रश्न आपल्या सत्तेकडनं सोडून घेणे. शेवटी जनतेची मतं घेताना काहीतरी सांगावं लागतं, त्यांचे जनतेचे प्रश्न सोडवावे लागतात. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो, आज तुम्हाला बोललो तेवढ्या करताय, जरी संघटनेनी, सतीशनी, या ठिकाणी प्रशांतनी आणि मोरेनी तुम्हाला जरी बोललो असेल, तुम्हाला एक महत्त्वाचा मूलमंत्र देण्याकरता बोललो आहे की आता आपलं सरकारच्या माध्यमातून, सरकारने तयार केलेल्या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून आपल्या समाजाला, आपल्या परिसराच्या जनतेला काय न्याय देऊ शकू, सामाजिक प्रश्न कसे सोडवू शकू, या भागातल्या शेतकऱ्याचे, शेतमजुराचे प्रश्न कसे मी मार्गी लावेल.
आपल्या सरकारमध्ये कुठल्या मंत्र्याकडे जाऊन आपल्या विभागाचं काम करेल? या राज्यातल्या संपूर्ण व्यवस्थेवर देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे खऱ्या अर्थाने काम करत आहे. असा कुठला प्रश्न सरकारमध्ये नाही आहे जो सुटू शकत नाही. सोडवणारा जर असेल कुठलाही प्रश्न आपलं सरकार सोडवू शकतं. इतकं सक्षम मजबूत सरकार देवेंद्र फडणवीसांचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि म्हणून माझी विनंती आपल्याला आहे, इथनं गेल्यावर जर आज निवेदन आणले नसाल तर आपापल्या भागामध्ये, ज्या भागात तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या भागामध्ये तुम्ही प्रवास करा. त्या भागातले प्रश्न एका रजिस्टरवर लिहून आणा. ते प्रश्न त्या ठिकाणी सतीश मोरेकडे द्या, प्रशांतकडे द्या. मी प्रशांतला, सतीशला सांगितलं आहे, या राज्यामध्ये आता ऐरगैर सरकार नाही आहे. या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे. आणि प्रशांतला मी सांगितलं आहे, सतीशला मी सांगितलं आहे, जे जे काही प्रश्न या रत्नागिरीचे भारतीय जनता पार्टी आणेल ते सर्व प्रश्न आपलं सरकार सोडल्याशिवाय राहणार नाही. केवळ मी भाषण देण्याकरता नाही आलो आहे. मी मजबूतीने सतीश आणि प्रशांतला ताकद देणार आहे, आपल्या संघटनेला ताकद देणार आहे. आपले आमदार या ठिकाणी बसलेले आहेत. आज प्रसाद लाडसारखा व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्या रत्नागिरी सिंदूरच्या छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाचे ते इन्चार्ज आहे. प्रमोद जठासारखा कार्यकर्ता जो घरोघरी जाऊन या ठिकाणी प्रचंड मेहनतीने सर्वांशी संपर्क ठेवून आहे. विधान परिषदमध्ये आज त्या ठिकाणी प्रचंड ताकदीची बुलंद आवाजाची तोप त्या ठिकाणी आहे. रवींद्र चव्हाण सारखे आपले अध्यक्ष आहेत. रवींद्र चव्हाणजी आज संघटन पुढे नेता आहे. पण संघटन पुढे नेत असताना रवींद्र चव्हाणजीची हेच भूमिका आहे की कार्यकर्त्यांना जर काही मजबूत केलं नाही तर कार्यकर्ता मजबूत होणार नाही. आणि कार्यकर्त्याला मजबूत करण्याकरता सरकारच्या व्यवस्थेमध्ये कार्यकर्त्याचं महत्त्वाचं स्थान त्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे, ही भूमिका आपली आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला आपला आता सरकारच्या माध्यमातून पुढच्या काळात जेवढे प्रश्न सोडू, खऱ्या अर्थाने जनतेची अशा अपेक्षा आपल्याकडनं आहे, दुसऱ्या पक्षाकडे नाही आहे. जनतेला हे वाटतं की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नेताच माझा प्रश्न सोडू शकतो. दुसरा विश्वास नाही आहे, केवळ भाजपवर विश्वास आहे. तुम्ही जनतेकडे जा, ते कोणावर दुसऱ्या पक्षावर विश्वास करत नाही. ते ठीक आहे, मतदान देतील कुणाला, पण विकासाचा प्रश्न आला तर एकटाच पक्ष जो पक्ष प्रश्न सोडू शकतो त्या पक्षाचं नाव भारतीय जनता पार्टी आहे. आणि म्हणून तुम्ही कमजोर नाही आहे. तुम्ही नरेंद्र मोदीच्या, देवेंद्र फडणवीसच्या सरकारमध्ये महत्त्वाचे नेते आहेत. तुम्ही स्वतःला कमजोर समजायची गरज नाही आहे. असा राज्यातला कुठला अधिकारी नाही जे आपले प्रश्न सोडवणार नाही. देवेंद्रजींनी प्रशासकीय प्रचंड ताकद तयार केलेली आहे. शासन म्हणून मजबूत शासन आहे. या महाराष्ट्राचं शासन हे देशातल्या अनेक शासनापेक्षा मजबूत आहे. आणि त्यामुळं माझी तुम्हाला आज विनंती आहे सर्वांनी आजपासनं या ठिकाणी आपापल्या भागामध्ये प्रवास करा, संवाद करा, जनतेचे छोटे छोटे प्रश्न लिहून काढा. मी प्रशांत आणि सतीशला प्रशासनाशी जोडून देणार आहे, इथल्या जिल्हाधिकाऱ्याशी जोडून देणार आहे, इथल्या व्यवस्थेशी जोडून देणार आहे. प्रशांत आणि सतीश आणि आपले मंडळ अध्यक्ष, व्यासपीठावरचे सर्व पदाधिकारी कुठल्याही प्रशासनाकडे गेले तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता परत येणार नाही, याची व्यवस्था उभी करून देण्याची जबाबदारी माझी आहे. याची जबाबदारी माझी आहे. त्याकरताच मी आलो आहे. मला हे कळतं की आपला जर नेता कार्यकर्ता कुठल्याही व्यवस्थेकडे गेला, तो जर निराश होऊन परत आला तर समाज त्याच्या पाठीशी उभा राहणार नाही. समाज त्याच्या पाठीशी जेव्हाच उभा लागेल जेव्हा आमचा कार्यकर्ता, आमचा पदाधिकारी कुठल्याही सरकारी व्यवस्थेत गेल्यावर त्याचा सन्मान होईल, त्याचा मान होईल आणि त्याचा प्रश्न सुटेल, तेव्हाच कार्यकर्त्याचा विश्वास आणि नेत्याचा विश्वास अधिक मजबूत होईल. आणि मी हे मानणार आहे, हे सरकार आपल्या कार्यकर्त्यांनी आणलं आहे. तुम्ही जर मेहनत केली नसती तर आपलं सरकार नसतं. आज महाराष्ट्रामध्ये 3,18,00,000 मतं कुणामुळे मिळाले तर आपल्या कार्यकर्त्यांनी जी प्रचंड मेहनत केली आहे, दिवस रात्र मेहनत केली आहे की आपलं सरकार या महाराष्ट्रात आलं तर समाजाला न्याय मिळेल. जे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं आहे. आणि मी तुम्हाला विश्वास देतो, देवेंद्रजी प्रचंड ताकदीने संघटनेच्या माध्यमातून या राज्याला मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी या ठिकाणी प्रचंड ताकदीने संघटना पुढे नेत आहे. आणि मला विश्वास आहे की एकीकडे देवेंद्रजी, दुसरीकडे रवींद्र चव्हाणजी, या दोघांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये एकीकडे संघटन मजबूत करायचं आहे, दुसरीकडे आपल्या सरकारला मजबूत करायचं आहे आणि तिसरीकडे या राज्यामध्ये मी महत्त्वाच्या जबाबदारीवर आहे. शेवटी राज्यामध्ये सर्वच खाते महत्त्वाचे असतात. सर्वच खाते महत्त्वाचे आहे. पाटबंधारे खातं महत्त्वाचं आहे, PWD महत्त्वाचं आहे, MIDC महत्त्वाचं आहे,
महिला बालकल्याण महत्त्वाचं आहे, ॲग्रिकल्चर महत्त्वाचं आहे, सर्वच खाते महत्त्वाचे आहे. पण 2 खात्याला अत्यंत साधारण महत्त्व आहे. 2 खाते अत्यंत महत्त्वाचे असतात, ज्या खात्यातनं समाजाच्या कुठल्याही व्यवस्थेला मजबूत करू शकतो. एक खातं असतं होम डिपार्टमेंट, पोलिसांचं खातं, जे खातं समाजाच्या झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या जीवाचं रक्षण करणे. जीव वाचला तर सारं वाचेल, मनुष्याचा जीव वाचला तर सारं वाचेल. ते जीव वाचवण्याचं काम पोलिसांचं आहे, ते गृह खातं आहे, ते माननीय देवेंद्रजीकडे आहे. आणि दुसरं महत्त्वाचं खातं माझ्याकडे आहे, महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणे, जनतेच्या घराचं रक्षण करणे, त्यांच्या मालमत्तेचं रक्षण करणे, त्याच्या शेताचं रक्षण करणे. आणि त्यामुळं शेताचं, मालमत्तेचं, घराचं, दाराचं, प्रॉपर्टीचं, जी काही मालमत्ता आहे राज्यामध्ये आहे, जी काही जनतेची मालमत्ता आहे राज्यामध्ये आहे, घरं असतील, दारं असतील, या सर्वांच्या मालमत्तेचं संरक्षण करणे माझी जबाबदारी आहे, महसूलची जबाबदारी आहे. शेतात रस्ता करायचा असेल तर महसूल, शेतामध्ये नाला असेल तर महसूल, घर असेल तर महसूल, असा कुठलाही विभाग नाही आहे ज्याचा महसूलशी संबंध नाही आहे. त्यामुळं महसूल खातं असं आहे की कुठल्याही खात्याचा प्रश्न असेल त्याचा मेन पॅरेंट बॉडी ही पॅरेंट खातं आपलं महसूल खातं आहे. आणि त्यामुळं जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील, प्रांत असतील, मोजणी अधिकारी असेल, जो अधिकारी असेल त्या अधिकाऱ्याचं संपूर्ण व्यवस्था ही त्या ठिकाणी महसूल खात्याकडे असतं. आणि म्हणून मी तुम्हाला जबाबदारी सांगायला आलो आहे की आजपासनं अत्यंत प्रचंड ताकदीने आजपासनं कामाला लागा. आपल्या सरकारकडे प्रश्न आणा, सरकारकडनं प्रश्न सोडण्याची जबाबदारी, वेगळी जबाबदारी मी घेतो आहे. देवेंद्रजी, रवींद्र चव्हाणजींनी मला सूचना दिली आहे की रत्नागिरीमध्ये गेल्यानंतर आपल्या संघटनेची एक बैठक व्हावी. त्या बैठकीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी आणलेले प्रत्येक कामं त्या ठिकाणी पूर्ण करावे. एवढंच नाही तर पुढच्या काळामध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी जे काही कामं जिल्हाध्यक्षाकडे, आपल्या मंडळ अध्यक्षाकडे दिले, त्या कामाचं संपूर्ण निराकरण आपल्या व्यवस्थेने करावं, सरकारने करावं. ही सुद्धा भूमिका आज भारतीय जनता पार्टीने स्वीकारलेली आहे. मी तुम्हाला आश्वस्त करतो की पुढच्या काळामध्ये तुम्हाला वाटलेलं, तुम्हाला पाहिजे असलेलं, तुम्हाला सोडवायचं वाटलेलं सर्व कामं, जनतेला जे काही शब्द तुम्ही दिले असाल, जे काही वाड्या वस्त्यामध्ये जे काही प्रश्न निर्माण होणार असेल, आज बघा मी एका सिंदूर या ठिकाणी एक छोटासा प्रश्न सोडवला. मी कुठल्या गावात, यादवजी, मालगुणमध्ये एक रस्ता असा होता जो शेत रस्ता आहे, अनादिकालापासून आहे. पण त्या शेत रस्त्याने 600 मीटर लांबी अशी आहे की 4 वाड्या त्या रस्त्याने जुळल्या तर मालगुणमध्ये तिथले विद्यार्थी 200-250 विद्यार्थी येतील आणि ते विद्यार्थी आपल्या शिक्षणाची व्यवस्था पूर्ण करतील. आज त्याला 3.5 किलोमीटर दूर फिरून यावं लागतं आहे. छोटे छोटे विद्यार्थी, पहिल्या वर्गातले, दुसऱ्या विद्यार्थी त्या कठीण रस्त्याने जाऊ शकत नाही. पण आपल्या सरकारने निर्णय घेतला की या राज्यातले सर्व शेतरस्ते, या राज्यातले सर्व शेतरस्ते जे महसूलच्या मालकीचे आहेत, ज्याचा कोणी मालक तर महसूल आहे, या रस्त्याचं जर बांधकाम झालं, शेतरस्ते जर खुले झाले, ते जर बांधकाम झाले तर या शेतरस्त्यांनी आपल्या त्या वाड्याची, वस्त्याची किंमत वाढेल, त्या शेतीची किंमत वाढेल. आणि त्या विद्यार्थ्यांना एका 650 मीटरवरनं आपल्या 4 वाड्याच्या विद्यार्थ्यांना एका शाळेत येता येईल. मी त्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघितला, 40 विद्यार्थी माझ्यासोबत होते, त्यांनी सांगितलं की इंग्रजाच्या काळापासून हा प्रश्न सुटला नाही, हा प्रश्न तुम्ही आल्यामुळं सुटला. आणि 600 मीटर बांधकाम झाल्यामुळं, 600 मीटर शेत रस्ता झाल्यामुळं 150 विद्यार्थी आता शाळेमध्ये जातील. ते 3.5 किलोमीटरहून जायचे, आता 600 मीटरवर रस्त्याने जातील. त्या विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये नवी क्रांती देण्याचा निर्णय आपण केला. या महाराष्ट्रातील सर्व शेतरस्ते बांधकाम आपण करणार आहोत. एवढंच नाही तर या महाराष्ट्रामध्ये आपण जे काही करता येईल ते आपण निश्चितपणे चांगलं करू. मला अधिक वेळ नाही आहे, पण हे पुस्तक मी या सतीशला देणार आहे आणि यालाही देणार आहे, प्रशांतला. या पुस्तकामध्ये तुम्हाला 90% प्रश्न मार्गी लावता येतात. तुम्ही या पुस्तकामध्ये शासन निर्णय काय आहे, त्याचा विषय काय होता, या संदर्भाचा एक QR कोड आहे, प्रत्येक पानावर QR कोड आहे. हा स्कॅन केला का तुम्हाला पूर्ण कंप्लीट डेटा तुमच्या हाती येईल. शासन निर्णयाची माहिती काय आहे, जनतेला काय फायदा होणार आहे, संभाव्य लाभार्थ्याची संख्या किती आहे. एक छोटा निर्णय मी घेतला, तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा. तो कोकणामध्ये इतका महत्त्वाचा झाला. 60 लक्ष परिवारांना न्याय मिळवून देणारा एक तुकडेबंदी कायदा आम्ही रद्द केला. आणि गुंठेवारी कायद्याने आता गरीब माणसाची घरं कायदेशीर होणार. 1 जानेवारी 2011 पूर्वी जे घरं
कोकणामध्ये झाले असतील त्यांना स्वामित्व मिळणार. हे सर्व निर्णय मी आज सर्व निर्णयाचे या ठिकाणी सांगणार नाही, पण या निर्णयाने काय फायदा होऊ शकतो हा तुम्ही नक्की या पुस्तकाच्या माध्यमातून करू शकाल. सतीश आणि प्रशांत तुमच्या घरोघरी पुस्तक पाठवेल. एक 3-4 हजार पुस्तक मी पाठवणार आहे. हे तर यावर्षी जे निर्णय आहे, पुढच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार जे निर्णय घेईल त्या निर्णयाची जेव्हा एक किंवा प्रत आपल्याला पाठवू त्याचा अभ्यास नक्की केला पाहिजे. नाहीतर पुस्तकाला फेकून दिलं काही होणार नाही. तुमच्याकडे समाज फार आशेने बघतोय, तो अपेक्षाने बघतोय. समाजाची अपेक्षा तुमच्याकडनं आहे आणि म्हणून तुम्ही हे सर्व अपेक्षा पूर्ण कराल अशी या ठिकाणी आपल्याला विनंती आहे. जे जे निवेदन तुम्ही आता आणाल ते सर्व निवेदन मी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्या निवेदनाचा निर्णय करेल. ते सर्व निवेदन तुम्ही माझ्याकडे द्या आणि निवेदन आणले नसाल तर पुन्हा पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी निवेदनाची तयारी करा. ते प्रशांतकडे द्या, सतीशकडे द्या. गरज पडली तर मी मंगळवार बुधवार संध्याकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत पूर्णवेळ भारतीय जनता पार्टी कार्यालयात बसतो आहे. सरकारचा समन्वय मी करून देतो आहे. सरकारकडल्या पूर्ण विषयाचा समन्वय माझ्याकडे आहे. सरकारकडले सर्व मंत्र्याचा समन्वय माझ्याकडे आहे. कुठलंही मंत्रालय असू दे, शिवसेनेकडलं की राष्ट्रवादीकडलं की भाजपकडलं, जरी महायुती सरकार असलं मंत्रालय कुणाकडे राहू द्या, त्या समन्वय करून आपल्या कार्यकर्त्याचे प्रश्न सोडण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. ती रवींद्र चव्हाणजी आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे दिली आहे. निश्चितपणे या रत्नागिरी जिल्ह्याचे सर्व प्रश्न मी सोडवून देण्याचा प्रयत्न करील. आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या पदाधिकाऱ्यांना मजबूत करण्याचा प्रयत्न आपण करू. तुम्ही मजबूत झाला तर आपलं पण, तुम्ही मजबूत जर झालात तर 2029ला पुन्हा आपलं सरकार येईल आणि 2047पर्यंत विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण होईल. कारण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्र 2047 म्हटलं आहे. मग विकसित महाराष्ट्र 2047 करायचं असेल तर 2047पर्यंत भाजपा महायुतीचं सरकार आणावं लागेल. ते आपण सर्वांनी आणण्यासाठी काम करायचं आहे आणि सरकार आणण्याकरता जनतेची कामं करण्याची जबाबदारी आपली आहे. ती आपल्याला पूर्ण करायची आहे. एककडे संघटन, दुसरीकडे सत्ता, हे दोन्ही चाकं 100च्या स्पीडनं चालवू आणि रत्नागिरीला प्रचंड मजबूत करू. धन्यवाद.